नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू IAS च्या स्टेट बोर्ड डिकोडिंग सिरीजमध्ये। या सिरीजच्या अंतर्गत आपण आता 6वीचा जो भूगोल आहे तो स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे प्रकरण 8 आहे त्या 8 प्रकरणाला या ठिकाणी समजून घेणार आहोत, ज्याचं नाव आहे नैसर्गिक संसाधने। तर यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर डाटा नाही, छोटा व्हिडिओ होईल, त्याला जरा समजून घेऊया। या ठिकाणी पहा, जी नैसर्गिक संसाधने आहेत या ठिकाणी आपणा सर्वांना माहिती आहे की मानवासाठी नैसर्गिक संसाधनाचं खूप महत्त्व आहे, परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे की नैसर्गिक संसाधनं आपण नेमकं कशाला म्हणतो। तर या ठिकाणी पहा, मानवाला निसर्गातील जे काही उपयुक्त असलेले घटक आहेत किंवा जे पदार्थ आहेत त्यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो। म्हणजे मानवासाठी आवश्यक असणारे किंवा मानवी गरजाची पूर्तता करणारे असे काही घटक जे आपल्याला निसर्गामध्ये भेटतात, असे काही घटक जे आपल्याला निसर्गामध्ये आढळतात त्यांना आपण नैसर्गिक संसाधने असे म्हणतो। या ठिकाणी नैसर्गिक संसाधनामध्ये आपण जमिनीचे उदाहरण घेऊ शकतो, पाणी हे नैसर्गिक संसाधन आहे, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी नैसर्गिक संसाधनाचे उदाहरणे आहेत। आपणा सर्वांना माहिती आहे की आपल्यासाठी जमीन, पाणी, हवा, सूर्यप्रकाश या सर्व घटकांची खूप आवश्यकता आहे, कारण मानवी विकासामध्ये या घटकांचे महत्त्व अनन्यसाधारण असलेले आपल्याला दिसते। परंतु जी नैसर्गिक संसाधने आहेत त्यामध्ये बहुतांश नैसर्गिक संसाधने ही मर्यादित स्वरूपामध्ये आपल्याला आढळतात, जसं की जमीन असेल, पाणी असेल, ही जी नैसर्गिक संसाधने आहेत ती आपल्याला मर्यादित स्वरूपामध्ये आढळतात। म्हणूनच यांचा जो वापर आहे तो आपण जपून केला पाहिजे। परंतु असेही काही नैसर्गिक संसाधने आहेत ज्यांचा जे की आपल्याकडे अमर्याद स्वरूपात सापडतात, जसे की हवा असेल, सूर्यप्रकाश असेल, या नैसर्गिक संसाधनाचा आपण अमर्याद वापर करू शकतो। परंतु अलीकडेच घडून आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे जी हवेची गुणवत्ता आहे ती गुणवत्ता खालावलेली आपल्याला दिसते, कारण हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात झालेले दिसते। साईडच्या पिक्चरमध्ये आपण पुन्हा पाहू शकतो की नैसर्गिक संसाधने या ठिकाणी वूड, लाकूड हे एक नैसर्गिक संसाधन आहे। जी सरोवरे आपल्याला पाहायला भेटतात ती सुद्धा एक नैसर्गिक संसाधन आहे। आपल्या अवतीभोवती असणारे प्राणी आणि स्वतः मनुष्य हा सुद्धा एक नैसर्गिक संसाधन आहे। जमीन ऑलरेडी वी हॅव डिस्कस, माउंटेन अँड ॲज वेल ॲज प्लांट, दीज ऑल आर दी इम्पॉर्टंट नॅचरल रिसोर्सेस फॉर द डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन। आणि या ठिकाणी पहा, नैसर्गिक संसाधन हे आपल्यासाठी कशा प्रकारे महत्त्वाचे आहे हे या पिक्चरच्या माध्यमातून आपण समजू शकतो। एका शेतकऱ्यासाठी जमीन हे नैसर्गिक संसाधन आहे, एका मासेमारी करणाऱ्या व्यक्तीसाठी तो जो तलाव आहे ते एक नैसर्गिक संसाधन आहे, किंवा त्या ठिकाणी आढळणारी जे मासे आहेत ते त्याचं नैसर्गिक संसाधन आहे। जो व्यक्ती मध गोळा करत आहे त्या व्यक्तीसाठी जंगल हे एक नैसर्गिक संसाधन आहे, आणि पिण्यासाठी वापरले जाणारे जे पाणी आहे म्हणजे जे भूजल आहे तेही आपल्यासाठी एक नैसर्गिक संसाधन आहे। आणि ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक जो केला जातो तो अशा प्रकारे आसपासच्या भागातून लाकूड गोळा करून किंवा सरपण गोळा करूनच केला जातो। मग अशा प्रकारे हे सर्व जे घटक आपल्याला या पिक्चरमध्ये पाहायला भेटत आहेत, इट इज अ नॅचरल रिसोर्सेस, ते आपल्यासाठी एक नैसर्गिक संसाधने आहेत। या साईडच्या पिक्चरमध्ये आपणास प्राचीन संस्कृती आणि त्या संस्कृतीचा विकास कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये झाला याची या ठिकाणी आपण माहिती घेऊया। त्या ठिकाणी पहा, सुरुवात आपल्या भारताची जी हडप्पा संस्कृती आहे तिच्यापासून करूया, कारण जी हडप्पा संस्कृती आहे तिचा विकास आपल्याला सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये झालेला दिसतो, आणि प्रामुख्याने हडप्पा संस्कृतीचे जे काही नगरे आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात। त्यानंतर नंबर 2 ची प्राचीन संस्कृती आहे मेसोपोटेमिया। या संस्कृतीचा विकास आपणास युफ्रेटिस आणि टिग्रिस किंवा टायग्रिस या नदीच्या काठावर झालेला दिसतो। आणि शेवटी जगातील सर्वाधिक लांबीची नदी म्हणून आपण नाईल नदीला ओळखतो, या नदीच्या काठावरती आपणास इजिप्तची जी संस्कृती आहे तिचा विकास झालेला दिसतो। इजिप्तमध्ये जे पिरॅमिड्स आहेत दीज आर दी वर्ल्ड फेमस।
7 आश्चर्यापैकी एक म्हणून आपण पिरॅमिड्सकडे पाहू शकतो। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नैसर्गिक संसाधने हा जो टॉपिक आहे तो चांगल्या प्रकारे कव्हर केलेला आहे। थांबूया इथेच, भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये।